ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच जवळपास 7 नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि याच संदर्भात आज पत्रकार परिषद घेत राजन विचारे आणि त्यासोबतच अविनाश जाधव मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष यांनी आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकून या सर्व अपक्ष किंवा मग इतर पक्षातील उमेदवार आहेत त्यांचा दबाव टाकला आणि त्यामध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामध्ये आज ज्यांचा व्हिडिओ दाखवला ते स्वतः विक्रांत घाग आपल्यासोबत आहेत। त्यांनी देखील प्रभाग क्रमांक 18 मधून हा उमेदवारी अर्ज भरलेला होता। ते राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहेत। राष्ट्रवादीच्या जागेवरती त्यांनी मशाल चिन्ह घेऊन हे निवडणुकीमध्ये त्यांनी फॉर्म अर्ज दाखल केलेला होता। आपण सविस्तर माहिती यांच्याकडून घेऊ। सर, तुमचा जो आरोप आहे तो करण्यात आलेला आहे। आज पत्रकार परिषद घेत या ठिकाणी व्हिडिओ दाखवत तुम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरी जाताय आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला जातोय, अशा पद्धतीचे आरोप आहेत ते करण्यात येतात। पहिली गोष्ट म्हणजे जो त्यांनी व्हिडिओ दाखवला, एक तर मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मी कार्यकर्ता आहे। जितेंद्र आव्हाड यांचा खंदा समर्थक आहे। आज 22 वर्ष घाग फॅमिलीचे जितेंद्र आव्हाड साहेबांचे एक घरगुती संबंध आहेत, पक्षाच्या पलीकडे घरगुती संबंध आहेत। आज 22 वर्ष आम्ही कुठल्याही पक्षात गेलेलो नाही आणि मी ना मनसेने मला तिकीट दिलं ना उबाटाने मला तिकीट दिलं। त्याच्यामुळे या दोन्ही नेत्यांनी जी माहिती दिली आहे चुकीची माहिती आहे आणि मला कोणी जबरदस्ती तिकडे नेलेलं नाही। त्यांनी जी व्हिडिओ दाखवली ती व्हिडिओ त्यांनी तपासून पाहावी की DCMच्या गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर एखाद्या जर हवालदारांनी माझ्याशी हात मिळवला। आज मी सुद्धा राजकारणात आहे, माझी आईसुद्धा राजकारणात आहे, माझे वडीलसुद्धा 74ला माझे वडील नगरसेवक होते, या प्रभागाचं नेतृत्व करत होते, तेव्हा महानगरपालिकासुद्धा नव्हती। आज घाग फॅमिली म्हटलं तर ठाण्यामध्ये एक त्यांचं नाव आहे। माझी आई महिला अध्यक्ष आहे आणि जर मला पोलीस आत नेत असतील तर त्यांनी बाहेरचे व्हिडिओ चेक केले पाहिजेत की मला कुठनं पोलीस घेऊन आले, कसे मला आत घेऊन गेले। माझ्या मनात काही तसं काही असतं चोरून जायचं तर मी तिथे रितसर एंट्री केली आहे। माझं नाव आहे DCMचे जे आवकचं बुक असेल एंट्रीचं, त्या बुकमध्ये माझी एंट्री आहे, माझं नाव आहे, माझ्याबरोबर प्लस माझा छोटा भाऊ आलेला आहे। आणि आतमध्ये गेल्यानंतर मी जर एखाद्या माझ्या एरियातला राहणारा महेश नावाचा एका कॉन्स्टेबल तिथे होता, ऑन ड्युटी होता, तो कुणाबरोबर आहे कुणाचा बॉडीगार्ड आहे मला सुद्धा माहीत नाही। त्यांनी मला मिळाल्यानंतर साहजिकच पक्षाच्या व्यतिरिक्त आपले संबंध असू शकतात, पोलिसाशी असू शकतात, फॅमिलीशी असू शकतात आणि शिंदे साहेबांचा आणि आमचा घाग फॅमिलीचा एक जसं आमचा आणि आव्हाड साहेबांचा आहे तसं घाग फॅमिलीचा आणि शिंदे साहेबांचा एक संबंध आहेत। माझे छोटे काका जे माजी नगरसेवक आहेत त्यांचे क्लासमेट आहेत शिंदे साहेब आणि घाग फॅमिलीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते असतात। आणि हे जे विचारे साहेब किंवा अविनाश जाधव साहेब जे बोलत आहेत त्याला काडीचीही काही हे नाही आहे, मला कुणाचाही दबाव नव्हता। मी माझ्या मर्जीने माझ्या कार्यकर्त्यांनी एक तर पहिलं त्यांनी आपल्या पक्षामध्ये चिंतन केलं पाहिजे की आपण जे उमेदवार दिले, आज एवढा दिग्गज नेत्यांचा प्रभाग आहे असं तुम्ही सांगताय आणि तिथे तुम्ही कसले उमेदवार देता, म्हणजे तुम्हीच सेट आहे। आज मनसेला जो उमेदवार दिला तो हयात केला, अनुप घाडगे हा एरियामध्ये राहत नाही, हा तुम्ही बाहेरनं पहिल्यांदा एरियात राहत होता। आज तो एरियामध्ये काहीतरी त्याला काम करायचं म्हणून आला, एखादा व्हिडिओ त्यांनी काढला आणि तो टाकला म्हणून मनसेने त्याला तिकीट दिलं। जे उबाटाने जी महिला उमेदवार दिली जयश्री मॅडमच्या समोर, त्या उमेदवाराची आई जयश्री मॅडमच्या शाळेमध्ये कामाला आहे। म्हणजे ह्या जर तुम्ही दोन गोष्टी जर आम्ही सेट आहे असं तुम्ही म्हणता, आमच्या तर जिंदगीत कोणी पैशाने काम केलं नाही। आता विचारे साहेबांना माझ्या आईबरोबर नगरसेवक होते, माझी आई अपक्ष नगरसेविका होती, त्या काळामध्ये अनंतरे जेव्हा आई माझी अपक्ष नगरसेविका असून सुद्धा ह्यांना मतदान करत होती शिवसेनेला, त्यावेळेस सुद्धा आईने आपल्या कधी पैसे घेतले नाही। तर आता आम्ही काय पैशाने विकले जाणार? आणि घाग फॅमिली पैशाने विकणारी फॅमिली नाही, त्यांचा मोठा इतिहास आहे। त्याच्यामुळे आरोप आहेत ते करण्यात येतात की अनेक जणांना जे बिनविरोध निवडून आले त्यांच्या विरोधातले जे अपक्ष उमेदवार होते त्यांना मोठ्या अमाऊंटचं पॅकेज आहे ते देण्यात आलं आणि त्या ठिकाणी जो उमेदवारी अर्ज आहे तो त्यांनी मग त्यावेळी मागे घेतला। असं काही नाही, हे सगळे चुकीचे आरोप आहेत। मला बघा, माझ्याबरोबर आज एवढे कार्यकर्ते आहेत, एवढ्या महिला आहेत, एवढे कार्यकर्ते आहेत। आम्हाला असं वाटलं की ज्या पॅनलला आम्ही उभे आहे त्या पॅनलला आमच्याबरोबरच कोण नाही आहे। म्हणजे जे उबाटाने जे इथे अपक्ष उमेदवार दिलेत ते अपक्ष उमेदवार स्वतःची मिसेस किंवा स्वतःचा मुलगासुद्धा बरोबर त्यांच्या फिरत नाही, असे उमेदवार आहेत। जी मुलगी दिली ती मुलगीची आई जयश्री मॅडमच्या शाळेमध्ये कामाला आहे
आणि मनसेवाली जी दिली, ठीक आहे, आम्ही फॉर्म भरायला सुद्धा गेलो, फॉर्म भरायला सुद्धा आम्ही मनसेवाल्यांना फोन केला, पण मनसेवाल्याचा फोन आमच्या पॅनलला होतं ते, तर तुम्ही आमच्याबरोबर यायला पाहिजे होतं, आमच्याबरोबर फॉर्म भरायला पाहिजे होतं. आणि मला योग्य वाटलं ते मी केलं, कुणाचाही दबाव बिबाव नाही. आणि ह्याच्या पुढे सुद्धा घाग फॅमिली कधीच विकली जाणार नाही आणि विकाऊ ही घाग फॅमिली नाही आहे. आणि तुम्हाला जो पाऊण उच्चार करायचा आहे, आता मनसेचे नेते म्हटले की इलेक्शनच्या आधी आम्ही त्यांचा पाऊण उच्चार करू किंवा इलेक्शन नंतर, तुम्ही सुद्धा आमच्या ऑफिसला आहे. माझं ऑफिस 22 नंबर सर्कलला आहे, एक पडवळ नगरला आहे, दोन्ही ठिकाणी माझी ऑफिस आहेत. तुम्ही जसा आमचा पाऊण उच्चार करू शकाल तसा आम्ही सुद्धा तुमचा पाऊण उच्चार करू. आमच्याकडे आलेला पाहुणा हा पाहुणाच असतो, त्याला नक्कीच आम्ही चहा बिस्किट घालून. पण आरोप केले त्यांना काय उत्तर द्याल? कारण हे जे आरोप आहेत, व्हिडिओ दाखवणं, पत्रकार परिषद घेत अशा प्रकारचे आरोप करणं, काय एक तुमच्याकडून उत्तर असेल? माझं हेच उत्तर आहे की हे बिनबुडाचे आरोप आहेत. मला कोणी आयात केलेला नाही किंवा मी कुणाबरोबरही गेलेलो नाही. माझ्या मनाला जे योग्य वाटलं, माझ्या कार्यकर्त्यांना जे योग्य वाटलं, त्याच्यासाठी मी शिंदे साहेबांकडे गेलो. शिंदे साहेबांना मी जे काय सांगायचं आहे ते मी शिंदे साहेबांना सांगितलं. मला शिंदे साहेबांनी नाही नेला किंवा फाटक साहेबांनी नाही नेला किंवा रेपाळे साहेबांनी नाही नेला. मला जे योग्य वाटलं, गेल्या इलेक्शनला मी अपक्ष लढलेलो आहे. आत्तासुद्धा मी पक्षाच्या AB फॉर्मवर असूनसुद्धा माझी परिस्थिती अपक्षप्रमाणे होती. माझ्या कार्यकर्त्यांनी डिसिजन घेतलं की भाऊ आपल्याला ही इलेक्शन म्हणजे खेळायचं नाही आहे, आपण समर्थन करूया साहेबांना, आपण मदत करूया शिंदे साहेबांना. आणि बघा माझे वडील जेव्हा या संदर्भात काही तुमचे नेते आहेत जितेंद्र आव्हाड, त्यांच्याशी काही चर्चा झाली का? त्यानंतर हा निर्णय घेतला का? अजून तसं काय झालेलं नाही. साहेबांना आम्ही कानावर घातलेलं सुद्धा नाही आहे, कारण हे डिसिजन मी घेतलेलं होतं. माझी आई आजसुद्धा साहेबांबरोबर आहे. मला माझे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मी हे डिसिजन घेतलं आणि ते योग्य आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी अजून एक सांगितलं की विक्रांत, आपल्या पत्रकारांनी कोणीतरी विचारलं की विक्रांत घागला आपण कॉन्टॅक्ट केलं का, तर त्यांनी सांगितलं की यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे. तर माझा मोबाईल अजूनही चालू आहे, कधी स्विच ऑफ नाही आहे, 24 तास चालू असतो. त्याच्यामुळे आपण जर मला कॉन्टॅक्ट केला असता तर नक्की मी तुम्हाला सांगू शकलो असतो की मी का मागे घेतलेला आहे. त्याच्यामुळे ही चुकीची बातमी तुम्ही पसरवताय. योग्य रीतीने ज्यांनी संपर्क पण नाही केला त्यांनी. संपर्कही नाही केला, कोणीही संपर्क केला नाही, त्यांना मी सांगू शकलो असतो संपर्क केला असता की बाबा काय आहे परिस्थिती, काय आहे म्हणून मी मागे घेतोय. पण ही चुकीची काहीतरी प्रेस समोर आणून चुकीची माहिती द्यायची, हे चुकीचं आहे. मला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही किंवा मला पोलीस आतमध्ये घेऊन गेले नाही, मी स्वतः गेलो. तेवढा मी कॅपेबल आहे एकटा चालायचा. आजसुद्धा मी एकटा चालतो. आपण ऐकलं हे संपूर्णपणे जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपाला या ठिकाणी सर्व आरोप आहेत ते या ठिकाणी फेटाळून लावलेले आहेत. परंतु ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये पाहिलं तर ह्या जे आरोप करण्यात आले, व्हिडिओ दाखवण्यात आलेले आहेत, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विक्रांत घाग यांनी हा जो अपक्ष फॉर्म होता, जो पक्षाचा फॉर्म होता तो मागे घेतला असा आरोप होता. त्या आरोपाला देखील या ठिकाणी प्रत्युत्तर आहे ते स्वतः जे उमेदवार होते विक्रांत घाग त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. गणेश मोरेसह निखिल चव्हाण, TV 9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.